हाय गाईज, दिस इज मी पायल. आणि आम्ही आज काय केलं सांगू. आम्ही आता जवळजवळ कोल्हापूर सोडण्याच्या मार्गावर आहे. म्हणजे इंटर्नशिप संपत आल्या आणि आम्ही म्हणले की चला आज का जरा खायला बियायला जाऊया बाहेर. गेलं तिकडे त्या रेड्याच्या टक्करकडं आणि तिकडं मी लय दिवस झालं तिरामिसूचं भूत चढलेलं माझ्या अंगावर. मग ते तिरामिसू ती एक रील आली कोल्हापूरमधली. त्या रेड्याच्या टक्करजवळ ती कॉर्नर आहे ना खायचा बियाचा खाऊ कट्टा काय तर आहे. आणि रील आली. मग गेलं चेस करत तिरामिसूला. तिथे गेला विचारलं तर दादा म्हणला की सॉरी दिस इज नॉट अवेलेबल फॉर आता अवेलेबल नाही असं म्हणला तो. मग तिथंच माझ्या हृदयात 3 बाण रुतले और मेरी पुरी मतलब काय इच्छाच मरली. मग तरी पण आम्ही धाडस केलं. ऐकून आम्हाला तोंडाला पाणी सुटत होतं पण आम्ही चायनीज खायचं सोडून आम्ही गेलो तिकडे सँडविच खायला. मग आणि त्यात पण त्याचं दुकान 3 वाजता उघडत होतं. आम्ही गेलतो 2 वाजता. मग जरा वेळ वेट केला. परत तिथे एक रील हुडकली त्याच्या आधी. मग रील हुडकून त्याच्यावर कॉन्टॅक्ट काढला. मग त्या कॉन्टॅक्टवरनं त्याला कॉन्टॅक्ट केला. त्याला म्हणला बाबा तासभर येऊन थांबलोय आणि काय विषय कधी उघडतंय. मग ते म्हणला की थांबा जरा 3 वाजता उघडतंय. मग बरं म्हणलं. मग तोपर्यंत उभारलं. मग तिथं कडला चायनीज दुकान होतं. मग चायनीज दुकानात येत होता चायनीजचा वास. मग आमची विल पॉवर एवढी स्ट्रॉंग नाही. मग आम्ही म्हटलं काय तर खायचं आहे आता. मग आता चायनीज जर खाल्लं तर पोट भरतंय. मग नंतर ते तिरामिसू खायची मजा राहणार नाही. म्हणून म्हटलं की दुसरं काय तर खाऊया. मग दुसरं काय तर त्या जाग्याला आम्ही गेलो सँडविच खायला. मग आम्ही घेतलं 60 रुपयाचं सँडविच आणि एक बर्गर घेतला. ते खाल्लं. त्यात मी पहिला आला तो जळलेला आला जरा जास्त करपलेला म्हणजे पण चांगली टेस्ट होती. इट्स ओके. आणि ते खाल्लं मग आणि अजून वेट केला. मग फायनली तिरामिसू म्हणजे त्या वफलवाल्याचं दुकान उघडलं. आम्ही गेलो वफल खायला मग तिरामिसू खायला. मग विचारलं त्याला. तो म्हणला सॉरी फॉर सम टाईम इट्स नॉट अवेलेबल. त्याला विचारलं बाबा केव्हा येईल 2-3 दिवसात येईल का. तो म्हणला कांट से एनिथिंग. लाईक इमॅजिन 1 महिन्यापासून तुम्ही एखादी गोष्ट खायची प्लॅन करताय हुडकताय आणि अचानक तुम्हाला एक रील दिसते ज्याच्यामध्ये म्हणताय की हाय अवेलेबल इथं आणि तुम्ही हुडकत जाताय ती गोष्ट आणि इथं नसते ती गोष्ट. असू द्या ते मी पचवलं. मी घोट गिळला आणि म्हणलं आता दुसरं काय तर खाऊया असू द्या म्हणलं आल्यासारखं. मग तिथं आम्ही 2 वफल आणि 1 वफल बाउल घेतला. त्यात बी त्यानं लगा ते नीट बोलत होतं म्हणून आता त्याला काय म्हणू शकत नाही तर ती आडालं होतं निवळ. एक तर पहिला तर तिरामिसू नाही म्हणून त्यानं मूड ऑफ केला आणि परत त्याला 2 वफल सांगितलेलं आणि 1 बाउल सांगितलेलं. त्यानं 2 बाउल आणि 1 वफल दिलं. आता ही तर पंचायत ही झाली की आम्हाला ही सरत नव्हतं. शेवटी आम्ही ते असं 1 मिनिट गाडी आल्या जावा गे काकाला ऐकू बिकू गेलं नाही ना. लोकाच्या गावात आहे आधीच आम्ही असले कांडे करतो बघा आम्ही. आणि मग तर हां बाउल काय संपत नव्हतं आम्हाला. आम्ही रडत बाउल खाल्ली पाणी पेत कारण चॉकलेट हेवी झाल्यावर नरड्यातनं उतरत नाही येऊन. मग माहीत होतं बाउल सरणार नाही म्हणून मी 2 वफल आणि 1 बाउल सांगितलेलं आम्ही. पण त्यानं दिलं 2 बाउल आणि 1 वफल. ती काय संपायला तयार नाही. शेवटी आम्ही वरचं क्रीम खाल्ली आणि आतलं ते वफलचं तुकडं होतं ते ठेवून आलो. ते झालं. तिथनं आलो आणि इकडं ते आपलं ते बाईचा पुतळा का आईचा पुतळा आहे त्याला काय म्हणतात मला माहीत नाही सॉरी. तिथे उभारलो बसची वाट बघत. तिथं आमच्या पुढच्या साईडला वाईन शॉप होतं मागच्या साईडला चकण्याचं दुकान होतं. म्हणजे तिथे लोकेशनच ते आहे सॉरी. पण आता काय करायचं होतं तसं काय. मग आम्ही तिथं उभारलेलो. मग तिथं एक गाडी थांबली. त्यातनं 5-6 यंग पुरुष उतरले. मग ते चालली होती तिकडं. मग ते जरा लयच ऑकवर्ड वाटायला लागलं म्हणून आम्ही जरा पुढं सरकलो. मग आम्ही पुढं सरकलो आणि त्यांनी बी गाडी पार्क करायसाठी गाडी मागे घेतली. मग लयच ऑकवर्ड झालं. मग आम्ही ठरवलं काय नव्हतं ठरवलं असंच एकमेकाकडे बघत होतो. मी म्हणलं चल चालू जाऊ. किती किलोमीटर आहे असं 2-2.5 किलोमीटर असेल. चल चालू जाऊ म्हणलं. हसा लागू दे मूर्ख गद आणि म्हणतोय की आधीच म्हणायला काय झालं. अर्धा तास झालं थांबलो तिथे बससाठी आणि शेवटी निर्णय काय झालाय चालू. वा म्हणजे आजचा दिवस म्हणजे पैसा वसुला नुसता. आणि रोज 15 रुपयाच्या तिकिटानं पहिला 17 रुपये होतं आणि 15 रुपयाच्या तिकिटानं जातोय
आज 20 रुपये ना रिक्षानं गेलोय आणि निम्या रस्त्यात 15 रुपये दिले हां आणि निम्म्या रस्त्यासाठी म्हणजे ते आईच्या बाच्या पुतळ्याजवळपर्यंत 15 रुपये दिलेत आम्ही आणि वरनं ते खाण्यासाठी पण पैसे घालवलेत. म्हणजे आज एक गोष्ट मनासारखी झाली नाही पण पैसा ढिगभर गेलाय. ढिगभर नाही गेला तसा पण गेला तेवढा आमच्यासाठी ढिगभरच आहे कारण आम्ही अजून काही कमवत नाही. अशी होती आजची स्टोरी. असलं एवढं वाईट आणि त्या असला वाईट डायलॉग मारला विद्या नाही शपथ. विद्या एकदा तुझं तोंड न दाखवता म्हणू शकतेस का तू विद्या ते विद्या काय म्हणलं होतं का आपण चायनीजच्याच लायकीला म्हणली. नॉनव्हेज स्वतःला लय कमी समजत नाही नॉनव्हेजच लायकीच आपण आम्ही नॉनव्हेज चायनीजच्याच लायकीला म्हणली. आम्हाला असली बर्गर सँडविच आणि काय वफल तिरामिसू याच्या मापाचंच नाही आपण म्हणली. आपण चायनीजच्याच लायकीच आहे म्हणली बाई. मला वाईट असं आलं तिथं आई शपथ. काय नाही असे आम्ही आता रिग्रेट बाजूला ठेवले मजा करत चाललोय आता चाललोय आता हां चालत जिरवून घ्यायला लागली. ही म्हणली ना हिनं आघारी केलं ना ज्या वेळेला म्हणलं चालत जाऊया चालत. हिनं आघारी केलं ना चल मग मी म्हणलं चल जिरवून घेऊ. मग सकाळपासून पैसा तर गेला जेवढा चालत आणि आता जाऊया आणि म्हणजे आज आणि दिवसच खराब आहे. आज आम्ही आज इंटर्नशिपचं क्लोजर करायला गेलो तिथं बी झालं नाही काय. तिथं बी सही भेटली नाही. सगळा आज दिवसभर पचकाच चालू आहे. आजचा दिवसच बनवत होता. तो इसी के साथ मिलेंगे नेक्स्ट वीडियो में. बाय बाय. थैंक्स फॉर वॉचिंग. लाइफ है चलता है.